कृष्ण हरी माऊली, आज खरं तर संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीतील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तुम्ही बघताय माझ्या पाठीमागं असा नयनदिम्य सोहळा या ठिकाणी उभा राहिलेला आहे. खरं तर हे स्थळ आहे चांदोबाचा लिंब. या ठिकाणी तरडगावमध्ये आज संत ज्ञानेश्वर महाराजांचं पहिलं उभं रिंगण या ठिकाणी संपन्न होणार आहे. अवघ्या काही क्षणामध्ये या उभ्या रिंगणाला सुरुवात होणार आहे. ज्या मार्गावरून अश्व येतोय त्या मार्गाची तयारी या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि इथं लाखो भाविकांचा जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे. आणि संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यातलं हे अत्यंत महत्वाचं आणि पहिलं उभं रिंगण मानलं जातं. टोटल पाच रिंगण होतात, त्यापैकी हे पहिलं रिंगण आहे. आणि हा सोहळा लोणंदवरून आलेला आहे आणि पुढं तरडगावमध्ये हा सोहळा मुक्कामी जाणार आहे. आपण महाराष्ट्र माझाच्या माध्यमातून पाहणार आहोत की या उभ्या रिंगणाची सर्व फुटेज, सर्व माहिती आपण महाराष्ट्र माझावरती सविस्तरपणे पाहणार आहोत. तोपर्यंत तुम्ही बघताय की वारकऱ्यांची तयारी झालेली आहे. पताके असणारे, तुळशी वंदावून घेतलेले सर्व वारकरी एका रांगेत तुम्हाला बघायला मिळत आहेत. पूर्णपणे वारकऱ्यांची शिस्त आहे. पोलीस प्रशासन अत्यंत बंदोबस्त या ठिकाणी व्यवस्थित केलेला आहे. ज्ञानेश्वर महाराजांची पालखी अवघ्या काही क्षणात पोहोचते आणि हा सोहळा अवघ्या काही क्षणामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. वारीच्या सर्व अपडेटसाठी आत्ताच महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा.